नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यश अँड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघतोय चिकन बिर्याणी। आता ही चिकन बिर्याणी बघा आणि त्याच्यासोबत अजिबात वाटण न बनवता, इथे खोबरंसुद्धा न वापरता आज आपण नवरोबांच्या स्टाईलनी चिकन बनवतोय, फक्त कांदा टोमॅटो वापरून। आणि बिर्याणीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवून खाऊ शकतो, एवढी सोपी पद्धत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर त्याच्यावरती बघा मॅरिनेशनसाठी काही मसाले वापरायचे आहेत। तर चवीनुसार मीठ घालायचं, हळद घातली आहे अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, बिर्याणी मसाला मोठा 1.5 चमचा घातलेला आहे, मिरची पावडर घातली आहे 1 मोठा चमचा। त्याच्यानंतर त्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला फक्त इथे लागणार आहे ते म्हणजे दही। तर दही 2 चमचे घातलेलं आहे। जास्त आंबट असेल तर वापरू नका, थोडंसं गोडसर असं आंबट असेल तर चालेल, किंवा मग अगदीच लिंबूसुद्धा पिळला तरीही चालेल, पण दह्याने टेस्ट खूप छान येते। तर इथे आता मॅरिनेशन करायला 10 मिनटं आपलं ठेवून दिलेलं आहे। 10 मिनटं थांबून त्याच्यानंतर 10 मिनटांनी बघा आपण कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। आता या कुकरमध्ये आपल्याला बघा तेल काही जास्त टाकायचं नाही। जी मी वापरलेली आहे पळी हलवण्यासाठी, तर ती पळी भरून तेल घालून घेतलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा इथे मी व्हिडिओत दाखवला आहे तुम्हाला, या पद्धतीनेच आपल्याला अगदी बारीक उभा लांब चिरून घ्यायचं आहे। आता जी वेफर्स किसायची किसणी असते त्याच्यावरती मी पटपट किसून घेतला आहे, तो सुद्धा अगदी बघू शकता कलर असा काळपट थोडासा असा करपेपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आहे तेलावरती। त्याच्यामध्येच आता आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। त्याच्यामध्ये बघा लवंग घातलेली आहे 4, 1 दालचिनीचा तुकडा घातला आहे, तमालपत्र घातलेलं आहे, सोबतच 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। ह्या आता हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतलेत तशा घातलेल्या आहेत। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं आहे, छान तेलावरती कांद्यासोबत परतवून घेतलं। छान परतल्यानंतर आपल्याला बघा त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोसुद्धा जास्त बारीक चिरलेला नाही, इथे मी लांब लांबच असा उभा चिरलेला आहे टोमॅटो। आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छान अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। इथे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे। मऊ झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जे मॅरिनेट करून घेतलेलं जर चिकन होतं तर ते चिकन घालून घ्यायचं आहे। तर इथे आता बघा चिकन आपण याच्यामध्ये घालून घेतलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आपल्याला, तर या मसाल्यासोबतच अंगचं पाणी जे सुटणार आहे, तर मीठ घातल्यानंतर जे अंगचं पाणी सुटतं, सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण मीठसुद्धा घातलं होतं, त्याच्यामुळे बघा जे पाणी सुटणार आहे त्या पाण्यावरतीच आपल्याला अर्धं शिजवून घ्यायचं आहे चिकन आणि तेलसुद्धा छान सुटेल तोपर्यंत आपण मीडियम फ्लेमवरतीच हे सर्व करून घ्यायचं आहे, किंवा अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती केला तरीही चालेल। आता इथे बघा बासमती तांदूळ घेतला आहे। आता बासमती तांदूळ आपल्याला इथे 2 वाटी मी घेतलेला आहे। तुमचे जर क्वांटिटी तुम्हाला वाढवायची असेल तर वाढवू शकता। 2 वाटी तांदूळ स्वच्छ 2 वेळा धुवून घेतला, नंतर पाणी काढून चाळणीवरती निथळवत ठेवला आहे। इथे तुम्ही बघू शकता झाकण काढलेलं आहे आपण 10 मिनटानंतर, आणि अगदी छान पाणीसुद्धा चिकनला सुटलेलं आहे। आणि या पाण्यावरतीच इथे चिकन बघा छान अगदी तेलसुद्धा सुटलं आहे। छान मॅरिनेट केल्यामुळे आपण वाससुद्धा छान घरभर पसरलेला आहे। आता थोडंसं शिजलेलंसुद्धा आहे, पळीने तुम्हाला मी दाखवलं। आता आपल्याला बघा याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, तर आता इथे गरम पाणीच घालायचं आहे। पाणीसुद्धा मी छान उकळून घेतलं आहे। पाणी घालत असताना जितका आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे बघा 4 वाटी पाणी घालून घेतलं आहे। इथे कपाचं सुद्धा प्रमाण तुम्ही सेट करू शकता। सुरुवातीलासुद्धा मॅरिनेशनच्या वेळी आपण मीठ लावलं होतं, तर आता इथे बेतानीच आपल्याला मीठ घालायचं आहे। छान उकळी आली की मग त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये जे
निथळवत ठेवलेला आपण तांदूळ होता, तर तो तांदूळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। हलकीशी एक उकळी काढून घ्यायची, छान तांदूळ मिक्स करून घ्यायचा। अगदी मसालासुद्धा चिकनमध्ये मुरलेला आहे। आता आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून फक्त आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या। हाय फ्लेमवरतीच काढून घ्यायचे आहेत, इथे फ्लेम कमी जास्त करायची अजिबात गरज नाही। चिकन बिर्याणी आपली तिकडे शिजते आहे, तयार आहे चिकन बिर्याणी सर्व। फक्त आपल्याला शिट्ट्या झाल्यानंतर आपण खायला घेऊ शकतो। आता इथे बघा चिकन मी तुम्हाला दाखवते। नवरोबानी चिकन बनवलं होतं आणि खूप सुंदर झालं होतं, म्हणून मी ही सुद्धा रेसिपी तुमच्याशी शेअर करते। तर इथे बघा अर्धा किलो आपण सुरुवातीला चिकन घेतलं होतं, तर त्याच्यातील पाव किलो मी बिर्याणीमध्ये टाकलं आणि पाव किलो आपण इकडे घेणार आहोत चिकन बनवण्यासाठी। तर बघा कढईमध्ये भरपूर सारं तेल घातलं, त्याच्यानंतर जिरं आणि कांदा याची फोडणी केली आहे त्यांनी। त्याच्यानंतर याच्यामध्ये अजिबात खडे मसाले त्यांना नको होते, तर त्यांनी घातलेले नाहीत। कांदा घालून छान परतवून घेतला आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे। आता मिरचीसुद्धा अगदी बारीक कट करून घातली आहे आणि बारीक कट करून घेतल्यानंतर ती छान परतवून घेतली घालून। नंतर याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे त्यांनी, टोमॅटो 1.5 टोमॅटो घातलेला आहे आणि तो सुद्धा अगदी छान मऊ होण्यासाठी चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। छान दोन्ही कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता व्हिडिओमध्ये छान मऊ झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे। आता इथे त्यांनी चिकन शिजवून सुद्धा घेतलेलं नाही सुरुवातीला, अगदी इन्स्टंट मस्त चिकन बनवलं होतं, म्हणून तुमच्याशी शेअर करते मी। तर बघा मीठ घातल्यानंतर हळद घातली आणि नंतर आता बघा हळद घालून छान मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे। आता हे चिकन बघा त्यांना थोडंसं पाहिजे होतं साईडला, तर त्यांनी थोडंसंच काढून घेतलं आहे पाव किलो इतपत। आता ते चिकन घालून ते स्वतःच बनवत आहेत आणि मिक्स करत आहेत। तर इथे चिकन छान मिक्स करून घेतलं, व्हिडिओत दाखवते या पद्धतीनं। आता किती वेळ झालं हे तोडत होते, पण त्यांना हे काही चिकनचा पीस तुटत नव्हता, पण फायनली त्यांनी तोडलेला आहे। आणि इथे आता चिकन आपलं बघा मिक्स करून झालं आहे सर्व, छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। आता या स्टेजला आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। ते झाकणसुद्धा ठेवून स्वतःच करत आहेत, मध्ये मध्ये कुठेतरी मला काहीतरी मिक्स करायला सांगतात, बस बाकीचं सर्व ते स्वतःच त्यांच्याच पद्धतीनं बनवतात। तर इथे आता झाकण काढून बघितलं आणि झाकण लावूनच आपल्याला याच्यावरती छान शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला। आता त्याच्यानंतर याच्यामध्ये डायरेक्ट त्यांनी कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आणि मिरची पावडर अर्धा चमचा घातली आहे। आता हे दोन्ही जिन्नस घातल्यानंतर परत छान मिक्स करून घेतलं। आता ह्या मसाल्यांनासुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलेला आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। गरम मसालासुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे। इतर कोणतेही खडे मसाले नाहीत किंवा इथे कोणतंही वाटण घातलेलं नाही आणि इन्स्टंट चिकन न शिजवतासुद्धा इथे खूप भारी झालं होतं। फक्त कांदा टोमॅटोमध्ये हे शिजवलं होतं त्यांनी। आता पाणी घातलेलं आहे, 1 ग्लास भरून पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि आता मी झाकण लावलेलं आहे। तर मी झाकण ठेवून एक 10 मिनटं अजून शिजवून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती। तोपर्यंत आपण इकडे कुकर बघूया। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या होत्या आणि बिर्याणी पूर्ण प्रेशर गेल्यानंतरच मी कुकर खोललेला आहे। आता इथे बिर्याणीसुद्धा बघू शकता खूप भारी झालेली आहे आणि अगदी मोकळी झाली आहे, बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही आणि पटकन तयार झालेली आहे। फक्त 2 शिट्ट्या, अजिबात तांदूळसुद्धा आपल्याला जास्त वेळ भिजवायची गरज नाही। चिकनसुद्धा बघा आता अगदी छान शिजलेलं आहे। सुरुवातीलाच आपण वाफेवरती शिजवलं होतं बऱ्यापैकी, त्याच्यामुळे मस्त बिर्याणी इथे इन्स्टंट तयार झालेली आहे। अगदी कधी तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल तर नक्कीच तुम्ही बघा या पद्धतीनं इन्स्टंट बिर्याणी बनवू शकता आणि चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट होते। जास्त काही घातलेलं नाही, अगदी घरच्या साहित्यात
असं काही नाही की सर्वच काही गोष्टी आपल्याला नाही आहेत, मग आपण जसं बनवायची बिर्याणीला जे सर्व काही लागतं तर ते आपल्याकडे नाही आहे, कसं बनवू, काही अशी गरज नाही. आपण पटकनसुद्धा अगदी चविष्ट चवदार बिर्याणी बनवू शकतो. इथे मी कोशिंबीरसुद्धा बनवली होती. आता तुम्हाला कशी खायची आहे त्या पद्धतीनं, कशासोबत खायची आहे त्या पद्धतीनं तुम्ही खाऊ शकता. इथे बघा छान तडका घातलेली कोशिंबीर मी बनवली होती आणि बिर्याणीसुद्धा तुम्ही अगदी जवळून दाखवते. तुम्हाला अंदाज आलाच असेल की कितपत छान तयार झालेली आहे. आणि कोशिंबीर होती त्याच्यामुळे मी दुसरं काही बनवणार नव्हते, पण यांना मात्र चिकन थोडंसं पाहिजेच होतं त्यांना, तर त्यासाठी बघा त्यांनी कांदा टोमॅटोमधील चिकन बनवलेलं आहे. ते सुद्धा आपण आता 10 मिनटं झाल्यानंतर ते चेक करूया, मी तुम्हाला दाखवते. ते सुद्धा खूप छान पाणी आटल्यानंतर झालं होतं. फायनली इथे बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आणि इकडे चिकनसुद्धा बघा, आता झाकण काढून चेक करूया. बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे, जास्त शिजलेलं सुद्धा नाही, अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आणि झटपट तयार झालेल्या आहेत दोन्ही गोष्टी. त्याच्यामुळे कधी तुम्हाला जर बनवायची असेल चिकन बिर्याणी आणि थोडंसं चिकन जरी बनवायचं असेल तर नक्की या पद्धतीने एकदा कांदा टोमॅटोमधील चिकन आवर्जून बनवून बघा. खूप भन्नाट होतं चवीला. याच्यामध्ये अगदी तुम्ही एखादा बटाटा जरी टाकला तरीसुद्धा भारी लागतं, पण त्यांना बटाटा नको होता तर त्यांनी या पद्धतीनं असं मस्त इथे आता काढून घेतले डिशमध्ये. तर दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या का? आणि हो, आवडल्या असतील तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल घंटी दाबा सोबतची. आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक छानशी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.